नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री सत्यनारायण व्रत हे भगवान विष्णू यांचे अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी रूप मानले जाते. हे व्रत केवळ एक धार्मिक विधी नसून मानसिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक उन्नतीचा एक शक्तिशाली मार्ग आहे. जो भक्त श्रद्धा, सत्यभाव आणि नम्रतेने हे व्रत करतो त्याच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. अखंड स्वरूपात पाहिले तर या व्रताचे फायदे केवळ बाह्य यशापुरते मर्यादित नसून ते मन, कुटुंब आणि कर्म या तिन्ही स्तरांवर परिणाम करतात. सर्वप्रथम श्री सत्यनारायण व्रत मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक लोक आपल्या जीवनातील महत्त्वाच्या इच्छांसाठी जसे की नोकरी मिळणे, व्यवसायात प्रगती होणे, घर बांधणे, लग्न जुळणे किंवा संतान प्राप्ती होणे या व्रताचा संकल्प करतात. श्रद्धेने केलेल्या व्रतामुळे मनातील इच्छा पूर्ण होतात असा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. कारण या व्रतातील मुख्य तत्व म्हणजे सत्य आणि श्रद्धा, जे जीवनाला योग्य दिशा देतात. दुसरं म्हणजे हे व्रत अधिक स्थैर्य आणि समृद्धी आणणारे मानले जाते. अनेकदा आपल्या आयुष्यात अचानक आर्थिक अडचणी येतात, पैसे टिकत नाहीत किंवा कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. अशा वेळी सत्यनारायण व्रत केल्याने परिस्थिती हळूहळू सुधारते, नवीन संधी निर्माण होतात, कामात अडथळे कमी होतात आणि घरात धनधान्य वाढते. तर आता आपण सत्यनारायणची व्रत कथा संपूर्ण 1 ते 5 अध्याय बघूया. अध्याय पहिला. एकदा नारद मुनी आपल्या विणेवर नारायण नारायण म्हणत संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत होते. ते देव, दानव, मनुष्य सर्व लोकांमध्ये फिरत होते. पण जे दृश्य त्यांनी पाहिले ते अत्यंत दुःखद होते. कलियुगातील लोक विविध प्रकारच्या संकटांनी ग्रासलेले होते. कुणाच्या घरात गरिबी होती, कुणी रोगांनी पीडित होता, कुणाच्या मनात भीती आणि नैराश्य होते. पण कुणाच्या कुटुंबात भांडणं आणि कलह चालू होते. लोक सतत दुःख, चिंता आणि अस्थिरतेचे जीवन जगत होते. हे सर्व पाहून नारद मुनींच्या हृदयात करुणा जागृत झाली. ते मनात विचार करू लागले, या जीवांना या दुःखातून मुक्त करण्यासाठी काही सोपा आणि सहज आणि प्रभावी उपाय असायलाच हवा. असा विचार करून ते थेट वैकुंठ धामाकडे निघाले. वैकुंठात पोहोचल्यावर त्यांनी श्री विष्णूंचे दिव्य स्वरूप पाहिले. भगवान शेषनागावर विराजमान होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरणी सेवा करत होती आणि सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला होता. त्या दिव्य दर्शनाने नारद मुनी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी नम्रपणे भगवंतांना वंदन केले आणि म्हणाले, हे जगतपालक प्रभो, आपण सर्वांच्या दुःखांचे निवारण करणारे आहात. पण कलियुगातील जीव अत्यंत दुःखी झाले आहे. त्यांना सुख, शांती आणि समाधान कसे मिळेल? त्यांच्यासाठी एखादा सोपा उपाय सांगावा. भगवान विष्णू स्मित हास्य करत म्हणाले, हे नारद, तू अत्यंत योग्य प्रश्न विचारलास. कलियुगात लोकांची श्रद्धा कमी झाली आहे, मन अस्थिर झाले आहे आणि ते सतत भौतिक गोष्टींच्या मागे धावत आहेत. पण त्यांच्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे श्री सत्यनारायण व्रत आणि कथा. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि सत्यभावाने श्री सत्यनारायण व्रत करतो, कथा ऐकतो किंवा सांगतो, तो सर्व दुःखांपासून मुक्त होतो. त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान येते. त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. भगवान विष्णूंनी पुढे या व्रताची माहिती सांगितली. हे व्रत कोणत्याही शुभ दिवशी करता येते, परंतु पौर्णिमा हा दिवस विशेष फलदायी मानला जातो. व्रत करताना भगवान सत्यनारायणांची पूजा करावी, कथा ऐकावी किंवा वाचावी आणि प्रसाद वाटावा. या व्रतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि सत्यभाव. भगवान म्हणाले, हे नारद, जो कोणी हे व्रत करेल तो या जन्मातच नव्हे तर पुढील जन्मातही सुख प्राप्त करेल. त्याचे पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्षाचा मार्गही सापडेल. हे ऐकून नारद मुनी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी भगवंताचे आभार मानले आणि ठरवले की ही माहिती ते पृथ्वीवरील सर्व लोकांपर्यंत पोहोचवतील, जेणेकरून सर्व जीव दुःखांतून मुक्त होऊन आनंदी जीवन जगतील. अशा प्रकारे श्री सत्यनारायण व्रताची माहिती नारद मुनींमार्फत संपूर्ण जगात पसरली आणि लोकांनी श्रद्धेने हे व्रत करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त केली. आता सत्यनारायण कथा अध्याय दुसरा. एकेकाळी एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक, शांत स्वभावाचा आणि धर्मनिष्ठ होता. पण त्याच्या आयुष्यात सतत संकटेच होती. रोजच्या अन्नासाठीही त्याला दररोज भिक्षा मागावी लागायची. काही वेळा
त्याला भिक्षा मिळायची तर काही वेळा उपाशी पोटीच दिवस काढावा लागायचा. शरीराने तो अशक्त झाला होता आणि मनानेही खूप खचला होता. तरीसुद्धा त्याच्या मनात देवावरचा विश्वास कधीही कमी झाला नाही. तो ब्राह्मण रोज सकाळी उठून स्नान करून देवाची पूजा करायचा आणि मग भिक्षा मागण्यासाठी गावात फिरायचा. पण कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या जीवनात काहीही बदल होत नव्हता. दिवसेंदिवस त्याची अवस्था अधिकच कठीण होत चालली होती. एक दिवस तो खूप दुःखी मनाने रस्त्यावरून जात असताना त्याला एक तेजस्वी साधू भेटले. त्या साधूंच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते आणि त्याच्या डोळ्यात करुणा दिसत होती. तो साधू दुसरे कोणी नसून नारद मुनीच होते, जे पृथ्वीवर भ्रमण करत होते. नारद मुनींनी त्या ब्राह्मणाला थांबवले आणि प्रेमाने विचारले, हे ब्राह्मणा, तू इतका दुःखी का दिसतोयस? तुझ्या जीवनात कोणती समस्या आहे? तेव्हा ब्राह्मणाने आपले दुःख व्यक्त केले. माझ्या आयुष्यात सतत गरिबी आहे. रोज भिक्षा मागूनही पोट भरत नाही. माझ्या कष्टाला काहीच फळ मिळत नाही. कृपया मला असा काही उपाय सांगा ज्यामुळे माझे जीवन सुधारेल. हे ऐकून नारद मुनींना त्यांच्यावर दया आली. त्यांनी त्याला प्रेमाने सांगितले, हे ब्राह्मणा, तू श्री सत्यनारायण व्रत कर. हे व्रत अत्यंत सोपे आणि प्रभावी आहे. श्रद्धा आणि भक्तीने हे व्रत केल्यास तुझी सर्व दुःखे दूर होतील आणि तुझ्या जीवनात सुख समृद्धी येईल. ब्राह्मणाने नम्रपणे विचारले, हे महात्मा, हे व्रत कसे करावे? नारद मुनींनी त्याला संपूर्ण विधी सांगितला. शुभ दिवशी, विशेषतः पौर्णिमेला भगवान सत्यनारायणांची पूजा कर. फळे, फुले, प्रसाद अर्पण कर. कथा ऐक आणि शेवटी प्रसाद वाट. सर्व काही श्रद्धेने आणि सत्यभावाने कर. हे ऐकून त्या ब्राह्मणाच्या मनात आशेचा किरण जागा झाला. त्याने ठरवले की तो हे व्रत नक्की करेल. दुसऱ्या दिवशी त्याला भिक्षेत थोडे अधिक अन्न आणि काही पैसे मिळाले. त्याने ते सगळे जतन करून ठेवले आणि योग्य दिवशी त्याने अत्यंत श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत केले. व्रताच्या दिवशी त्याने आपले छोटेसे घर स्वच्छ केले. भगवान सत्यनारायणाची प्रतिमा स्थापित केली. फुले फळे अर्पण केली आणि कथा ऐकली. त्याच्या मनात प्रचंड श्रद्धा आणि विश्वास होता. व्रत पूर्ण झाल्यावर त्याने प्रसाद वाटला आणि देवाचे आभार मानले. हळूहळू त्याच्या जीवनात बदल घडू लागला. त्याला नियमितपणे भिक्षा मिळू लागली. त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्याच्या मनात समाधान व आनंद निर्माण झाला. काही काळानंतर तो ब्राह्मण सुखी आणि समाधानी जीवन जगू लागला. या कथेतून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो. श्रद्धा आणि भक्तीने केलेले सत्यनारायण व्रत जीवनातील सर्व संकटे दूर करते. देवावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही निराश व्हावे लागत नाही. साधेपणाने केलेली पूजा देखील खूप मोठे फळ देते. अशा प्रकारे श्री सत्यनारायण व्रताची महती त्या ब्राह्मणाच्या जीवनातून सर्वत्र पसरली आणि अनेक लोकांनी हे व्रत करून आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त केली. अध्याय 3. एकेकाळी एका समृद्ध नगरात एक मोठा, प्रामाणिक पण अत्यंत व्यस्त असा व्यापारी राहत होता. लोक त्याला सद्गुणी शेठ म्हणून ओळखत. त्याच्याकडे संपत्ती, मान सन्मान, मोठे घर, सर्व काही होते. पण एक गोष्ट त्याच्या आयुष्यात नव्हती, संतान सुख. हीच त्याच्या मनातील सर्वात मोठी खंत होती. त्याची पत्नीही अत्यंत सद्गुणी, धार्मिक आणि प्रेमळ होती. दोघेही देवभक्त होते, पण संतती अभावी त्यांचे मन कायम अस्वस्थ होते. एक दिवस तो व्यापारी आपल्या कामानिमित्त प्रवासाला निघाला. त्याने एका ठिकाणी काही लोकांना भक्तिभावाने पूजा करताना पाहिले. त्या ठिकाणी वातावरण अतिशय पवित्र आणि शांत होते. फुलांचा सुगंध, मंत्रांचा गजर आणि भक्तांचा आनंद पाहून व्यापारी थोडा थांबला. त्याने तिथल्या लोकांना विचारले, तुम्ही ही कोणती पूजा करत आहात? तेव्हा त्या लोकांनी सांगितले, ही श्री सत्यनारायण भगवानांची पूजा आहे. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः संतती, धन आणि सुख शांती प्राप्त होते. हे ऐकून व्यापाऱ्याच्या मनात आशा निर्माण झाली. त्याने मनोमन संकल्प केला, जर मला संतती प्राप्त झाली तर मी नक्कीच श्री सत्यनारायण व्रत करेन. काळ पुढे सरकत गेला. काही दिवसांनी भगवंताच्या कृपेने त्यांच्या घरी एक सुंदर कन्या जन्माला आली. त्या मुलीचे नाव कलावती ठेवले गेले. घरात आनंदाचे वातावरण पसरले. व्यापारी आणि त्याची पत्नी खूप खुश झाली. पण आनंदाच्या भरात व्यापारी आपला संकल्प विसरून गेला. सत्यनारायण व्रत करण्याचे वचन त्याने पाळले नाही. कलावती हळूहळू मोठी होऊ लागली. ती अतिशय सुंदर, गुणी आणि सुसंस्कृत होती. योग्य वेळ आल्यावर व्यापाऱ्याने तिचे लग्न एका सुसंस्कृत आणि चांगल्या घरातील तरुणाशी लावून दिले. लग्न मोठ्या थाटामाटात झाले, पण अजूनही व्यापारी आपले वचन विसरलेलाच होता. लग्नानंतर काही काळाने व्यापारी आपल्या जावयासोबत व्यापारासाठी दूर देशात निघाला.
ते दोघे जहाजाने समुद्रमार्गे प्रवास करत होते. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले होते. व्यापारही चांगला चालला होता. पण एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात संकट आले. राजाच्या सैनिकांनी त्यांना चोर समजून पकडले. त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्या सर्व संपत्तीवरही जप्ती करण्यात आली. अचानक आलेल्या या संकटाने व्यापारी आणि त्याचा जावई खूप दुःखी झाले. त्यांना काहीच समजत नव्हते की हे सर्व का घडत आहे. दुसरीकडे व्यापाऱ्याच्या घरीही संकटांची मालिका सुरू झाली. संपत्ती नष्ट झाली, घरात दारिद्र्य आले आणि सर्व सुख हरवले. व्यापाऱ्याची पत्नी आणि मुलगी अत्यंत दुःखात दिवस घालवत होते. एक दिवस कलावती भुकेली असताना बाहेर गेली आणि तिने एका ठिकाणी श्री सत्यनारायण पूजा चाललेली पाहिली. ती तिथे थांबली, भक्तिभावाने कथा ऐकली आणि प्रसाद घेतला. घरी परतल्यावर तिने आईला सर्व सांगितलं. तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले की आपण पूर्वी केलेला संकल्प विसरलो आहे. दोघींनी मिळून अत्यंत श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पूजा केली, कथा ऐकली आणि भगवंताला क्षमा मागितली. भगवान श्री सत्यनारायण प्रसन्न झाले. दुसऱ्याच दिवशी राजाला स्वप्न पडले, ज्यात भगवंताने सांगितले की तू ज्यांना कैद केले आहेस ती निरपराध आहेत, त्यांना सोडून दे. राजा सकाळी उठताच घाबरला आणि लगेच व्यापारी व त्याच्या जावयाला मुक्त केले. त्यांची सर्व संपत्ती त्यांना परत केली. व्यापारी आणि त्याचा जावई आनंदाने घरी परतू लागले. पण अजून एक परीक्षा बाकी होती. समुद्रात परत जात असताना भगवंताने त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि विचारले, तुमच्या जहाजात काय आहे? अहंकाराने व्यापाऱ्याने उत्तर दिले, काही नाही, फक्त गवत आहे. भगवंतांनी त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचे जहाज खरोखरच गवताने भरले. व्यापारी घाबरला. त्याला आपली चूक लक्षात आली. त्याने मनापासून क्षमा मागितली. भगवान पुन्हा प्रसन्न झाले आणि सर्व काही पूर्ववत केले. शेवटी व्यापारी सुखरूप घरी परतला. त्याने आपल्या कुटुंबासह श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत केले आणि आपले वचन पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कायम सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागली. आता अध्याय 4. एकेकाळी एक पराक्रमी आणि वैभवशाली राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते तुंगध्वज. त्याचे राज्य समृद्ध होते, प्रजा सुखी होती आणि सर्वत्र आनंद नांदत होता. राजा शूर, बुद्धिमान आणि पराक्रमी होता. पण त्याच्यामध्ये एक मोठी उणीव होती, ती म्हणजे अहंकार. एक दिवस राजा शिकारीसाठी आपल्या सैन्यासह जंगलात गेला. दिवसभर शिकार केल्यानंतर तो थकला आणि एका मोठ्या वृक्षाखाली विश्रांती घेण्यासाठी बसला. त्याचवेळी त्याच्या नजरेस काही साधू आणि गावकरी दिसले. ते सर्वजण अत्यंत श्रद्धेने श्री सत्यनारायण भगवंताची पूजा करत होते. वातावरणात मंत्रोच्चार, भक्तिभाव आणि पवित्रता भरून राहिली होती. राजा त्या ठिकाणी गेला, पण त्याने त्या पूजेचा आदर केला नाही. उलट आपल्या अहंकारामुळे त्याने त्या भक्तांकडे दुर्लक्ष केले. ना त्याने भगवंताला नमस्कार केला, ना प्रसाद घेतला. तो तिथून निघून गेला, जणू काही त्या पूजेचे काहीच महत्व नाही. भगवान सत्यनारायणांना हा अनादर सहन झाला नाही. त्यांनी राजाला त्याच्या अहंकाराचा धडा शिकवण्याचे ठरवले. राजा आपल्या राजवाड्यात परतला, पण हळूहळू त्याच्या आयुष्यात संकटे येऊ लागली. त्याचे राज्य दुर्बळ होऊ लागले, संपत्ती कमी होऊ लागली आणि प्रजेमध्ये असंतोष वाढू लागला. त्याच्या कुटुंबातही दुःख आणि अशांती पसरली. जो राजा पूर्वी सर्व काही असलेला होता, तो आता हळूहळू सर्व काही गमावू लागला. राजा अत्यंत चिंतेत पडला. त्याला समजत नव्हते की हे सर्व का घडत आहे. त्याने अनेक उपाय केले, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी त्याने आत्मपरीक्षण केले आणि त्याला आठवले, मी त्या दिवशी सत्यनारायण पूजेचा अपमान केला होता. ही चूक लक्षात येताच त्याचे डोळे उघडले. त्याला आपल्या अहंकाराची जाणीव झाली. तो अत्यंत पश्चातापाने भरून गेला. राजा लगेच त्या ठिकाणी गेला जिथे पूजा होत होती. त्याने नम्रपणे भगवान सत्यनारायणाची पूजा केली, कथा ऐकली आणि मनापासून क्षमा मागितली. त्याने प्रसाद स्वीकारला आणि भक्तिभावाने व्रत पूर्ण केले. भगवान सत्यनारायण प्रसन्न झाले. हळूहळू राजाचे सर्व दुःख दूर होऊ लागले. त्याचे राज्य पुन्हा समृद्ध झाले. प्रजा आनंदी झाली आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा सुख शांती परतली. राजा तुंगध्वज याने त्या दिवसापासून अहंकार सोडून दिला आणि तो नेहमी भक्तिभावाने भगवंताची पूजा करू लागला. त्याने आपल्या प्रजेलाही सत्यनारायण व्रत करण्यास सांगितले. आता अध्याय 5. राजा तुंगध्वज याची कथा घडून गेल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या जीवनातही पुढील घटना घडल्या, ज्यातून श्री सत्यनारायण व्रताचे अंतिम आणि अत्यंत महत्वाचे तत्व स्पष्ट होते. व्यापारी आणि त्याचा जावई आणि त्याचे कुटुंब आता भगवंताच्या कृपेने पुन्हा सुखी झाले होते. त्यांनी संकटातून मुक्तता मिळवली होती
आणि त्याच्या घरी पुन्हा आनंद नांदत होता. सर्व काही सुरळीत झालेले असतानाही एक छोटीशी चूक त्यांच्या आयुष्यात पुन्हा संकट येऊन आली. एक दिवस व्यापारी आपल्या कुटुंबासह श्री सत्यनारायण भगवंताची पूजा करत होता. पूजा अतिशय भक्तिभावाने पार पडली. कथा ऐकली गेली, आरती झाली आणि प्रसाद तयार करण्यात आला. सर्वजण आनंदात होते. पण पूजा संपल्यानंतर व्यापारी आणि त्याच्या कुटुंबाने एक मोठी चूक केली. त्यांनी प्रसादाचा योग्य सन्मान केला नाही. काहींनी प्रसाद घेण्यास विलंब केला, तर काहींनी दुर्लक्ष केले, तर काहींनी त्याला महत्त्व दिले नाही. भगवान सत्यनारायणांना ही गोष्ट अप्रिय वाटली. त्यांनी पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले. काही वेळानंतर व्यापाऱ्याची मुलगी कलावती आपल्या पतीसह घरी परतत होती. पण अचानक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. प्रवासात अडचणी आल्या आणि काही काळासाठी तिचा पती तिच्यापासून दूर झाला. घरात पुन्हा चिंता आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले. हे पाहून व्यापारी आणि त्याच्या पत्नीला खूप वेदना झाल्या. त्यांनी मनात विचार केला, आपण पुन्हा काहीतरी चूक केली असावी. तेव्हा त्यांना आठवले की त्यांनी प्रसादाचा अपमान केला होता. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी मनापासून भगवंताची क्षमा मागितली आणि पुन्हा एकदा श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत केले. यावेळी त्यांनी विशेष लक्ष दिले. पूजा पूर्ण केल्यानंतर प्रसाद सर्वांना आदराने दिला आणि स्वतःही भक्तिभावाने ग्रहण केला. भगवान सत्यनारायण पुन्हा प्रसन्न झाले. हळूहळू सर्व संकटे दूर झाली. कलावतीचा पती सुखरूप परतला. कुटुंब पुन्हा एकत्र आले आणि घरात आनंद व समृद्धी परत आली. यानंतर व्यापाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने आयुष्यभर श्रद्धेने श्री सत्यनारायण व्रत करण्याचा संकल्प केला. त्यांनी कधीही प्रसादाचा अपमान केला नाही आणि नेहमी भक्तिभावाने भगवंताची पूजा केली. या अंतिम अध्यायाचा संदेश हाच आहे की प्रसाद हा देवाचा आशीर्वाद असतो. त्याचा कधीही अपमान करू नये. पूजा केल्यानंतरही नम्रता आणि श्रद्धा कायम ठेवावी. लहान चूकही मोठे संकट आणू शकते, पण खरी पश्चाताप आणि भक्तीने सर्व काही सुधारता येते. मंडळी, श्री सत्यनारायण भगवंताची ही पवित्र कथा आपण मनापासून ऐकली. जर ही कथा ऐकताना तुमच्या मनाला थोडी सुद्धा शांती मिळाली असेल, जर तुम्हाला वाटत असेल की भगवान तुमच्या आयुष्यातही चमत्कार घडवू शकतात, तर एक छोटंसं काम नक्की करा. कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय जरूर लिहा, कारण तुमचा एक शब्द सुद्धा तुमच्या श्रद्धेचा पुरावा असतो. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येऊ शकते. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पवित्र कथा तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवली तर अशक्यही शक्य होतं. आणि श्री सत्यनारायण भगवान तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करोत. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय.